की तिथे जर का ती सुखी नसेल तर ती इथे येऊन सारंगच्या पुन्हा एकदा प्रेमात पडेल। तिच्या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या तर आई हे बघा, ती सावली जोवर आपल्या घरात आहे ना तोवर मी तिच्यावर लक्ष ठेवेन। तिच्या प्रत्येक मूव्हमेंटवर अगदी बारीक लक्ष असेल माझं। हे बघा, आपल्या सारंगला आता तिची गरज आहे म्हणून तिला या घरात राहणं गरजेचं आहे। आपण आता अशा सिच्युएशनमध्ये सावलीला जर घराबाहेर जायला लावलं तर ते ना इनडिरेक्टली सारंगच्या जीवाशी खेळल्यासारखं होईल। डॉक्टर म्हणालेत ना, सारंगला आता मानसिक आधाराची गरज आहे आणि तो आधार फक्त सावलीच देऊ शकते। त्यामुळे जोवर सारंग डोळे उघडून पूर्णपणे शुद्धीवर येत नाही तोवर प्लीज सावलीला कुठेही जायला सांगू नका, तिला राहू देत या घरात। माझं सुद्धा हेच मत आहे। सारंगचा जीव माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। आधी त्याला बरं होऊ दे, नंतरचं नंतर बघून घेता येईल। येस, आता परत कधी कोणते निगेटिव्ह थॉट्स आले तर हा विचार करा आणि त्या निगेटिव्ह विचारांना मागे टाका। आणि आई, एक गोष्ट विसरलेच की सांगायची, ती सारंगची खोटी बायको सुशीला, ती पण तर येणार आहे आज आपल्या घरी। हो ग, ती कुठे? एक काम कर, अमृताला आठवण करून दे, तिला सांग आजच्या आज ती मुलगी इथे यायलाच हवी। ती सुशीला जर का इथे आली नाही ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आजच। आणि या कामाला अजिबात उशीर होता कामा नये। होय, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी आत्ताच जाऊन अमृताताईंना सांगते। आणि हा त्या भैरवी काकूंमुळे जो वेस्ट गेला चहा तो पण ठेवून देते। मी घेते बाई, तुम्ही प्या। नियतीचा खेळ फार अफाट असतो बाळा। जिथे माणसाची कल्पनाशक्ती संपते तिथे परमेश्वराचा खेळ सुरू होतो। खरंच हे दैवी संकेत आहेत। तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे बाबा, पण तुम्हाला अजिबात कल्पना नाहीये तिथे गेल्यावर माझी अवस्था काय झाली होती। इतक्या वर्षांनंतर मी त्या घरात पाऊल ठेवलं। माझं मन मला सारखं जाणीव करून देत होतं की ते घर, ती माणसं आता माझी राहिली नाहीयेत। पण तरी काही क्षणांसाठी का होईना ते सगळं विसरून मी तिथे रमत होते बाबा। आणि सगळ्यात अवघड गोष्ट सांगू बाबा, अबीर आणि ओवी पासून त्या भूतकाळाबद्दल, माझं त्या घराशी असलेल्या नात्याबद्दल लपवून ठेवणं, त्यांच्यासमोर असं वागावं लागतंय ना जणू मी पहिल्यांदाच पाऊल ठेवते त्या घरात। मला नाही जमत आहे बाबा हे खोटं नाटक, मला त्रास होतोय सगळ्याचा। आणि बरं, ह्या सगळ्यात मला पडलेला मोठा प्रश्न म्हणजे की सगळं होऊन गेलं, सारंग आणि माझ्यात वाद झाले, आम्ही दुरावलो गेलो, तरी ते माझंच नाव का घेत आहेत? हा प्रश्न तू स्वतःला जितके वेळेस विचारशील, त्याचा जितका विचार करशील तितकाच तुला त्रास होणार आहे। कारण या प्रश्नाचं उत्तर तुझ्या मनालाही ठाऊक आहे, पण तू मान्य करायला तयार नाहीयेस। असं काही नाहीये बाबा। आणि डॉक्टर पण म्हणाले आहेत ना की त्यांचा मेमरी लॉस झालाय, त्यांची स्मरणशक्ती जुन्या आठवणींमध्ये अडकून पडली आहे, म्हणून ते जुन्या गोष्टींबद्दल बोलत असतील, बाकी दुसरा काही अर्थ नाहीये। ठीक आहे, तुला मान्य करायचं नसेल तर नको करू, पण एक गोष्ट लक्षात ठेव कायम, सारंगचं अजूनही तुझ्यावर प्रेम आहे आणि हेच त्यामागचं खरं सत्य आहे। जाऊ द्या बाबा, मी खायला बनवते तुमच्यासाठी, तुम्ही उगाच तुमच्या जेवणाचे आबाळ करून घेऊ नका। हे बघ, मला एकटं राहण्याची, स्वतःची काळजी घेण्याची सवय झाली आता अलका गेल्यापासून, कळलं ना? तू उगाच माझा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नको। अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो, जोपर्यंत सारंग पूर्ण बरा होत नाही तोपर्यंत 10 चक्रा मारायच्या नाही घरी, कळलं? बाबा, मी घेईन त्यांची काळजी, पण तुम्हाला कसं एकटं सोडणार आहे मी? साऊ, सारंगला तुझी नितांत गरज आहे, तू सतत त्याच्या सेवेत राहायला हवं, कळलं? कोणता क्षण, कोणती वेळ, तुझं कोणतं वाक्य ऐकून तू डोळे उघडेल सांगता येत नाही, कळलं? तुझ्या मनातल्या सगळ्या लहान सहान गोष्टी त्याला सतत सांगत राहा, त्याच्याशी बोलत राहा, तुझा आवाजच त्याला या अंधारातनं बाहेर काढेल, कळतंय? सारंगची कशी आहे ग तब्येत? म्हणजे हाताची वगैरे हालचाल झाली, पण त्या पुढे काही सुधारणा? अजून तरी काही नाही आई, पण आता सावली परत आल्यावर बघू। परत आल्यावर म्हणजे? गेली आहे कुठे ती? आई ती जरा घरी गेली आहे, जगन्नाथजींना काही हवं नको ते बघायला।
बर, सुशीलाचा काय पत्ता? तिला फोन केला होता का नाही? ती कधी येते? केला होता तिला कॉल, ती आता येत हाय, ती बघा आलीच. सुशीला, या सारंगच्या आई. नमस्कार मॅडम. बरं झालं वेळेतच आलीस तू. तुझीच कधीपासून वाट बघत होतो. ते सारंग सरांचा ॲक्सिडेंट झाला हा ऐकून मला धक्काच बसला. माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. मी त्यांना बघू शकते का? कशी आहे त्यांची तब्येत? बरी आता, म्हणजे ही इज आउट ऑफ डेंजर, पण पूर्णपणे तो अजूनपर्यंत शुद्धीवर आलेला नाही आहे. मग मी भेटून येऊ त्यांना? आत्ता नाही, नंतर भेटू शकशील. अजिबात काळजी करू नकोस. ही इज फाईन. आधी ज्या कामासाठी आलेली आहेस ते काम करूया. तुला माहिती आहे ना, हा सगळा खटाटोप आपण कशासाठी करतोय? सावलीला काहीही झालं तरी सुद्धा संशय यायला नको की तू सारंगची खरी बायको नाहीयेस. तिला आपण पटवून द्यायचंय की तूच त्याची खरी बायको आहेस. ओके? आणि त्याकरता तुला सारंगबद्दल सगळं माहीत असायला पाहिजे. तुला काय काय माहिती आहे सारंगबद्दल मला सांग. माहिती आहे ना, म्हणजे सारंग सर कामात अगदी डॅशिंग आहेत. त्यांना कसली तडजोड नाही चालत. ऑफिसमध्ये किंवा बाहेर ते नाही 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 नाही, ऑफिस काम त्याच्याबद्दल आपण नाही बोलत आहोत. म्हणजे मला माहिती आहे तो एक चांगला बॉस आहे, कामामध्ये खूप चांगला आहे तो, पण तुला ना त्याच्या सगळ्या पर्सनल गोष्टी सुद्धा माहीत असायला पाहिजे. तू बायको म्हणून आली आहेस त्याची या घरात. हां, असंच नाटक करायचंय आपल्याला. तेव्हा तुझ्या बोलण्यामध्ये ना एक सारंगविषयीनं जिव्हाळा असायला पाहिजे. बायको म्हणून एक हक्क असायला पाहिजे. करेक्ट. आई, मला काय वाटतं आपण सारंग नेमका कसा आहे हे सुशीलाला सांगूयात का? हो सांग ना, ते खूप गरजेचं आहे. मी खरं सांगू, तसा माझ्यामध्ये आणि सारंगमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आमचे जे काही मतभेद होतात ना ते फक्त आणि फक्त सावली या विषयावर. ती पोरकी जेव्हा लग्न होऊन माझ्या घरी आली ना तेव्हाच मला ती आवडली नव्हती. त्या दोघांचं लग्न सुद्धा अशा परिस्थितीत झालं की आमचा नाईलाज होता. मला ना सारंगसाठी एक अशी सुंदर, सुशील, सुशिक्षित बायको हवी होती. पण पदरात पडली ही. कालांतराने सारंग सुद्धा हिच्या प्रेमात पडला. मग माझा अगदीच नाईलाज झाला ग. हो, आणि अजून एक गोष्ट, ह्या घरात कोण राहतं, कोण आधी राहायचं, कोण कधी हे घर सोडून गेलं, हे सगळं तुला तोंडपाठ असलं पाहिजे. म्हणजे सावलीने जर कधी तुला विचारलं तर तुला सगळं नीट व्यवस्थित सांगता आलं पाहिजे.